वाव, काय सुंदर दह्यापासून कढी तयार झालेली आहे. कढी फुटू नये म्हणून खास टिप्स. जर तुमचं दही आंबट नसेल त्यासाठी सुद्धा खास टिप्स दिलेले आहे, तर रेसिपी पूर्ण बघा. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, इथं आपण कढीसाठी मसाला काढून घेतलेला आहे. 2 हिरवी मिरची, थोडंसं जिरं, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 9 ते 10 शेंगदाणे. आता हा मसाला आपल्याला कढीसाठी मिक्सरला दळून घ्यायचा आहे. आधी कोरडा दळून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून मग दळून घेतलं. आणि बघा, आता मी एका पातेल्यामध्ये तो मसाला काढून घेत आहे. आणि बघा, इथं मी दही घेतलेलं आहे. हे पाव लिटर दुधाचं, पाव लिटर दुधाचं दही लावलेलं आहे. आता बघा, दही मी सकाळीच लावलं आणि अचानक ठरलं कढी बनवायचं. तर मग दही अजिबात आंबट न होतं, तर मग आपली कढीला चव येण्यासाठी काय टिप्स वापरायच्या हे तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे. आता बघा, दही मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे, म्हणजे छान असं प्लेन होऊन जातं आणि मस्तपैकी एकजीव होऊन जातं, म्हणजे कढी फुटायची पण अजिबात भीती नसते. आता बघा, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चम्मच मी डाळीचं पीठ घेत आहे. आणि तुम्ही म्हणाल, जर दही आंबट नाही, तर मग डाळीचं पीठ एवढं जास्त का वापरायचं? तर मी तुम्हाला पुढं खास टिप्स देणार आहे. आता बघा, डाळीचं पीठ 2 चम्मच मोठे घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून ते पण मिक्सरला फिरवलेलं आहे आणि टाकून घेतलं बघा आपल्या ताकामध्ये. जे ताक आपण दह्याचं तयार करून घेतलं होतं मिक्सरला फिरवून, त्याच्यामध्येच मी टाकून घेतलं. असं अख्खं जर आपण डायरेक्ट डाळीचं पीठ टाकलं तर मग त्याच्या गुठळ्या राहतात. आता बघा, दही आंबट नव्हतं म्हणून इथं एक खास टिप्स मी वापरलेली आहे. 7 ते 8 सायट्रिक ॲसिडचे दाणे मी टाकलेले आहे, म्हणजेच लिंबूसत्व टाकलेलं आहे. याच्याने तुमची कढी असं वाटणार नाही की आंबट म्हणजे आपलं दही खूप ताजं आहे न कढीला चव येणार नाही. खूप छान अशी ज्यांना थोडीशी आंबट कढी आवडते त्यांच्यासाठी खास टिप्स आहे. 1 चम्मच हळद पावडर टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि बघा, छान असं आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे. किती सुंदर बघा. आणि जे आपण वाटण केलं होतं ते पण आपण सर्व एकत्र केलेलं आहे ताकामध्ये. आणि आता बघा, इथं फोडणीसाठी आता तयारी केलेली आहे. 3 ते 4 हिरवी मिरची, फिकी मिरची असे मधून कट मारून घेतली. 1 शेषफूल घेतलं, म्हणजेच दगडफूल. 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या. थोडासा कढीपत्ता घेतला. आता या गॅसवर बघा मी पातेलं ठेवलं. पातेलं तापल्यानंतर मी साजूक तूप टाकून घेतलं बघा. आणि आपल्या आवडीनुसार मी तुपाची कढी बनवते. तुम्हाला तेलाची बनवायची, तुम्ही तेलाची बनवू शकता. मी कधी तेलाचीही बनवते, कधी तुपाचीही बनवते, छान लागते. आता बघा, तूप तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं मी. जिरं मोहरी तडतडल्यानंतर बघा, शेषफूल टाकलंच, म्हणजेच दगडफूल. तुम्ही नक्की वापरून बघा. कढीला इतका छान वास येतो दगडफुलामुळे की खूपच सुंदर, सगळं घरभर वास पसरतो. आता जो लसूण ठेचून घेतला होता तो टाकून घेतला. कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले. थोडासा कढीपत्ता कमी होता माझ्याकडं. आणि आता इथं हिरवी मिरचीसुद्धा मी टाकून घेतली. छान असं परतवून घ्यायचं आणि याच्यावर आता 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवर. 2 ते 3 मिनटं, 5 मिनटं, 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे छान अशी खमंग फोडणी बसते. आता बघा, हिंग पावडर घालायची आहे. हिंग पावडर जर आधी घातली तर मग तो जळून जातो. आणि छान अशी आता खमंग फोडणी बसलेली आहे बघा. छान जर फोडणी बसली तर आपली कढी छान लागते. आता इथं अजून एक टिप्स मी छान देत आहे बघा. 1 कडची ताक घेऊन पटकन टाकून लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे खूप सुंदर असं बघा, अजिबात आपलं फोडणी उडून जात नाही आणि टेस्ट एकदम जशीच्या तशीच राहते आणि खूप सुंदर अशी कढी तयार होते. आता बघा, आपलं सगळं जे मिश्रण होतं आपण वाटण केलेलं, टाकलेलं डाळीचं पीठ, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. आता सगळं आपलं साहित्य जे होतं ताकामध्ये टाकलेलं, ते ताक आपण आता फोडणीमध्ये टाकून घेतलं. आणि आता बघू शकता तुम्ही, एकसारखं एकाच डायरेक्शनने, म्हणजे एकाच बाजूने असं हलवत राहायचं, एकसारखं हलवत राहायचं. अजिबात कढी सोडायची नाही न हलवता, मग आपली कढी फुटणार नाही. एकसारखं एका डायरेक्शनने हलवत राहायचं. आता इथं मी एक खास टिप्स देणार आहे. आता बऱ्याच जणांकडून म्हणजे कढी
फुटते. ज्या मुली आहे एखाद्या ज्या शिकता आहे किंवा ज्यांना कढी शिकायची आहे तर कढी फुटून जाते. कढी फुटू नये म्हणून इथं खास टिप्स मी दिलेली आहे. तर बघा इथं एकसारखं एकाच डायरेक्शनने मी आता कढी हलवून घेत आहे आणि बघा थोडीशी कढी वर आली की लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला. खूप असं वर येईपर्यंत उकडू द्यायची नाही. मग कढी फुटण्याचे चान्सेस असतात दह्याची कढी. आता बघा मी तिथं मी गॅस बंद केला होता जिथं मी थांबली. त्यानंतर एक 10 मिनिटांनी थोडीशी कढी आपली गार होऊ द्यायची आणि त्यानंतर झाकण अजिबात ठेवायचं नाही. कढीवर झाकण ठेवलं की कढी फुटून जाते आणि मग 10 मिनिटानंतर परत गॅस चालू करून एक 10 मिनिटं बारीक गॅसवर कढी मस्त शिजू द्यायची आणि हिरवीगार अशी कोथिंबीर कढीवर गेलेली आहे आणि दह्यापासून तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली कढी तयार झालेली आहे. वाव! काय घरामध्ये वास सुटलेला आहे. मस्त अशी शेषफुलाची फोडणी, ठेचून घेतलेला लसूण, हिंग, खमंग फोडणी बसलेली आहे. वाटणामध्ये शेंगदाणे, जिरं, अद्रक, लसूण, 2 तिखट हिरवी मिरची आणि मग काय सुंदर वास सुटलेला आहे बघा घरामध्ये. तुम्ही बघू शकता कढी अजिबात दह्याची फुटलेली नाही आणि मस्त थोडंसं आंबटपणा पण कढीला आलेला आहे. ताजं दही असून सायट्रिक ॲसिडचे जर तुमचं कमी कढी असेल थोडीशी तर मग तुम्ही 2-3च दाणे वापरा. खूप जास्त वापरू नका नाही तर खूप आंबट होऊन जाईल कढी. आणि बघू शकता किती सुंदर कढी तयार झालेली. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.